सरदेसाईंचा वाडा आहे. तर चला आतमध्ये जायचं आपल्याला, त्यामुळे आपण शूज काढून घेऊ. शूज इथं ठेवू. हा अरे हो काय शपथ जुन्या काळातली खतरनाक आहे. हा वैभव कसं वाटले भारी. इकडे बघ कसली खोल आहे. भीती वाटतं रे ना. भीती अर्जंट काम आहे, पाऊस आले ना फुल. यो बघ कसा दिसते मॅक्सी डिंडी द्या हे बघ दिसतं का. यो बाई इंडिकेटर सुटला भाकरी पाडल्या आईची भाकरी मस्त इथं बांधून ठेवलेल्या मी इथं लावून नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. हेल्मेट घातला इथं वार बघ कसं आले डेंजर खतरनाक. आणि फायनली आपली रोड ट्रिप प्लॅन झालेली आहे, सक्सेस झालेली आहे. आज निघलो आपण. आता इथून डायरेक्ट जाऊ नॉनस्टॉप मालवण. गाड्याचा आवाज नाही का. या आपली बाईक आणि पार्टनर आहे बघ आपलं अँडी रोहित बाय वैभव बाय अजून कोण राहिला सत्या बाय. चार चौघांच्या बाईक आहेत. ही इकडं यायची आणि तिकडे झाली पुढं. ब्लॉग आपण आता सुरू करतोय. चला एन्जॉय करू रोड ट्रिप आणि इंस्टाग्रामला अपडेट राहा, ऍक्टिव्ह राहा. आपल्या आता कंटिन्यू फटाफट रील येतील. आता भाऊ थांबा कुठं आपण आता मालवणला डायरेक्ट. हा डायरेक्ट मालवण जाते. नाश्ता ना काय नाही म्हणा मग यो घालू जातो मास्क घालतो. बँक लुट नाही रे क्या लुटर आहे क्या. चला ए याला रत्नागिरीला ड्युटी असतं आपल्या भाईला. तर यो आता सरळ आपल्या तिथपर्यंत नेईल. मग मॅप लावायची काय गरज ना आपल्याला. तोपर्यंत भाईने बघ लाईट वेट लावून फुल खर्च. फक्त यावर्षी आम्हाला जरा जॅकेट ना भेटला भाईला, जरा उडी काढून काम चालवायला लागेल. बाकी आपला कसं गेटअप भाई दाखव जरा खर्च काम आहे. यो बाईचा सेटअप बघा कसला भारी आहे. दिसत ना आता एक रील. चला गाईज पहिला फ्युल अप आपला होतोय. 4 रायडर रोहित भाई इथे वैभव मयूर पाडेल त्याबद्दल इथे सतीश भाई वाटी मागा. राम राम मंडळी. सुखाचा प्रवास होऊ दे आमचा. आता मस्त पेट्रोल टाकू आणि डायरेक्ट आपल्याला जायचा. पहिला स्टॉप असेल मालवण. बघूया पेट्रोल लय महाग झाले आहे बघ. किती 111.42. एवढंच बसला तुझ्या होता वाटतं पेट्रोल. हा बरं यायचं आपल्याला जास्त टाकायला लागेल. आपला मायलेज कमी देतोय. लय गरम होते भाई या जॅकेटमध्ये. मेलो मी. फायनली ड्रीम राईड स्टार्टेड नाव. यो सकाळीच पाऊस पडले वाटतं. यो बा चलो आता काटा घुमेगा. गार 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 येईल. आपल्याला फुलच करायला लागेल. लई वेळ थांबायला लागेल. यांच्या डबल देतील मायलेज पण आपल्याला डायरेक्ट आधा. त्यामुळे आपल्याला फुल करणार आहे. बघूया आता कितीमध्ये फुल होते. आता 11 लिटरची टाकी आपली. आणि पेट्रोल काहीच नव्हतं, अर्धा लिटर असेल जेमते. 1100 फुल झाली आपली टाइम. थोडासा स्टॉप घेतलाय स्पायडरमॅन ना इथला. तर जरा पाणी पिऊन घेऊ. त्याला युट्यूबचा पैसा आहे. 100K सबस्क्रायबर. $100 मध्ये कमवतो भारतो. आता घरी जायला आपले 1-2 व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे आणि लगेच लडाखला निघू. तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेअर करा प्लीज. जुगाड करून आम्ही कसं तरी राईडला आलोय. घरी परमिशन भेटत नव्हती. हाता पाया पडायला लागले तेव्हा कुठे ही राईड आमची सक्सेस झाली. त्यामुळे अजून शेअर करा. अजून आमचा एखादा पेमेंट झाला ना. पेमेंटच्या आधीच फिरायला निघलं. आजची तारीख आहे 7. उसनं घेऊन काय आता पाणी पिऊया आणि मग पुढच्या दिवशी रोहित भाई जरा पुढे थांबले. आम्ही याला थांबलेलो सतीशला. यो मागे आलेला जरा शूट करीत होता इकडे तिकडे कॅमेरा लावून. आणि आपल्या भाकरी पाडल्या. आईची भाकरी मस्त इथं बांधून ठेवलेल्या मी इथं लावून. परत बरी जरा बर्फ पाहिजे तर थंड करावं लागेल. बाकी मौसम बघा काय सुहाना मौसम आहे. जिंदगी जी लो दोस्तो. भाईने आता बिझनेस खोलले आणि दुकान डायरेक्ट सेटर लावून आला भाई. चलो राईड पे सुट्ट्या काढायला अर्ज लिहून द्यायला लागते. तेव्हा कुठं सुट्टी भेटेल. आता डेंजर आहे. याने अजून सुट्टी नाही टाकली. बाकी मौसम बघा काय खतरनाक व्ह्यू आहे. चला लव यू रस्ते आणि क्लायमेट एक नंबर झालंय. चला एन्जॉय गाई. जिथं थांबलेलो जरा या बाईचा आपल्या बॅगची यो आहे ना पट्टा. यो टायर अँगल तर डायरेक्ट जल्ला
गल्ला तुटला बिटला साप निळकात काप नशीब दिसला मला ना तर तो टायरन गेला असता ना बॅग डायरेक्ट अडकली असते अशी खालती गेली असती डायरेक्ट घरी जायला लागला असता आपल्याला. घरी बिरी ना घरी जायचं नावच ना याला नाकटा नेऊ कपडे काढून सिग्नल तुटला यो बाई इंडिकेटर तुटला याला तो पण ना पेटी काय माझी बॅगी नाही नंतर शिकतो कुठे लावतोय इकडे? बॅगी नाही नंतर शिकतो कुठे लावतोय इकडे? यो उलटा लावतो इंडिकेटर आणि हो का हा थांबाचा ना अजिबात कुठं थांबून आहे हे रायडर या चलो यानी व योगा आवाज चालले काय सगळे बॅगा बिगा डेंजर काय इकडं पेट्रोल खाले पनवेलशी निघले ना आत्ताशी फक्त 170 किलोमीटर झाले या कांड्या धाडता धडधाड उडल्या सगळ्या आणि आज संडे आहे भाई एवढं रायडर निघले सगळे फिरायला कोकम जाम करून दिलं आणि फूड एन्जॉय करू आजचा जेवण आपल्याला जरा बाहेर बनवायचं बघू बाहेर म्हणजे असा लोकेशन बघू चांगला व्ह्यू डोंगर एरिया आणि तिथे मस्त कोळंबी फ्राय करू आपण ओके चला त्याला काय टेन्शन नाही राईडला बिंदाच या नो टेन्शन घुमो फक्त जरा प्रोफेशनल थोडंसं 10,000 रुपये खर्च करा पूर्ण रायडिंग गिअर्स घ्या तुम्हाला कोणीच हात नाही लावणार कोणी थांबवणार पण नाही लायसन नंतर तुम्ही फिराल पण लायसन ठेवा एमर्जन्सी असं नाही लायसन ठेवू नका पण घाबरायची काही गरज नाही असं आहे असं प्रोफेशनल असं ना त्याला माहिती आहे का सगळं यांचे डॉक्युमेंट असताना असं आहे असं मी सांगतोय की नसलं असं घाबरतो लोक असं आहे मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत कसबा गावामध्ये संगमेश्वर ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली होती आणि त्या साईडला तिकडं स्मारक आहे महाराजांचा आणि इथनं आपण जाऊ आतमध्ये या साईडला वाडा बघायला चला जाऊया लई गरम होतं या जॅकेटमध्ये भाई ये गेलं आपलं पार्टनर पुढं चला बघूया तर मित्रांनो पोहोचलो आपण फायनली संगमेश्वरमध्ये आणि इथे समोर आपल्या सर देसाई यांचा वाडा आहे तर चला आतमध्ये जायचं आपल्याला त्यामुळे आपण शूज काढून घेऊ शूज इथे ठेवू आतमधून गेल्यानंतर थोडा वेगळा एक्सपिरियन्स असेल वेगळा फीलिंग असतील अलग कारण की आपले महाराजांच्या आठवणी असतील तिथं हां बघा पब्लिक पण येत आहेत सगळे लोक येत आहेत एक्सप्लोर करण्यासाठी खूप लांबून लांबून येत आहेत वैभव कसं वाटलं राईड मस्त वाटलं आयुष्यामध्ये राईड केलीच पाहिजे पैसा काय आज उद्या आहे आज मोमेंट खास आहे चला इथे सर्वांनी चप्पल शूज वगैरे काढले हा ये इकडे खांब आहेत ना हे ओरिजिनल आहेत हे भाई हे खांब आहेत ना हे एकदम पुरातन काळातले आहेत महाराजांचा स्पर्श झालेली भारी वाटतंय का टच करके देखू मी काय झालं एक अजून तिथे एक विहीर पण आहे मी तुला दाखवतो कुठं आतमध्ये का म्हणजे जुन्या काळातली विहीर आहे चौकोनी आहे सतीश भाईने सगळं एक्सप्लोर केलं इकडं इकडेच असतं भाई गावात इकडे तर सगळं माहिती आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी हेल्प जास्त होते आणि चांगला प्रकारे बघायला वाटतं काय बघा खालती तिकडं भरपूर लोक येतात चांगली गोष्ट ही विहीर इकडे इकडे आहे का हा अरे हो आई शपथ जुन्या काळातली खतरनाक आहे हा वैभव कसं वाटलं भारी इकडं बघ कसली खोल आहे भीती वाटतं रे ना भीती लांब राहा काय दगड बिगड हे पाडा सगळ्या चिऱ्यापासून यो बघ चिरा जुना दगड आहे जुना दगड कसा मोठा होता कसले दगड खोल छोटा आहे आहे इकडं गळीत आहे खतरनाक वीर बघ कसली खोल जुन्या आहे काळातली विहीर. टाकशील मोबाईल मला वाटतं धान्य गोटा साठवण्यासाठी हे बनवलं असू शकतं असं हा. मला वाटतं. Comment असं करून येतं काय. नक्की सांगा. कशासाठी बनवलं धान्य गोटा आपला फील कसा वेगळा वाटतं का हा यो मंदिर इकडे बघ बघ ना जुन्या काळातली अजून मंदिर जसे जसे मंदिर आहेत भाई स्ट्रक्चर बघ आतमध्ये हो शिवपिंड आहे इकडं आतमध्ये
साईडला नदी आहे. इकडनं या साईडला आलं का नदी, नदीला पाणी बघ कसलं भारी भाई. पाय गाडी पण ती माती लागणारच. हो का, माती लागू दिसेल ना. माती एवढी तापली धुल भाई. चला या साईडला नदी आहे, नदी पाणी बघा. ही धुल एवढी तापली ना माती पहिला असतं. काय 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 गाइस, ओ माय गॉड, ऑफरोडिंग व्ह्यू बघा आणि रायडिंग बघा आपण कुठे करतोय. आता चाललोय आपण सप्तेश्वर मंदिर बघायला. इकडे सप्तेश्वर बघून आलो आपण म्हणजे. आता सप्तेश्वर बघूया, थोडा आतमध्ये आला तर रस्ता बघा कसा आहे, भारी आहे एकदम खतरनाक. हे बघ सप्तेश्वर मंदिर रस्ता, या लाल माती पूर्ण गार 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 खतरनाक आहे. एवढी गरम झाले, मेलो मी. या जॅकेटमध्ये आतमध्ये टी शर्ट घातलं, हवा नाही काय नाही, एवढा ऊन लागते. 2 वाजले खतरनाक. ब्रेक मारायला. चला सगळ्या मंदिर दाखवते मला. चला अजून आपण जेवलो नाही. सकाळी 2 वडापाव झाले सकाळी, त्याच्यावरच आहे आणि पाणी पितोय बस. आता जाऊ मंदिर आहे. चला सतीश भाई किधर आपण. आता आपण सप्तेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहे आणि इथे ऊन लागतंय तरी पण असं गार वाटते ना, म्हणजे गरम वाटत नाही. वाटत नाही अजिबात गरम वाटत नाही. अजिबात गरम, लय थंडी लागते. आणि इकडं या कुंडामध्ये मासे आहेत एकदम असं बसलं ना. चला तिकडे जरा पाय टाकून बसतो. आणि पहिले लय चांगला होता याचा जेव्हा ब्लॉग बघितलेला ना मी, असा निला पाणी होता. आणि एक हो गया हे रील बनवून सगळे या लोकेशनची वाट लावून टाकलेलं पाहिजे. इथे थांबायचा, तिकडे पाय टाकून बसून मस्त वाटत. चलो काय इथे बसूया मस्त थंड पाण्यात आणि मासे येते लगे इथं. एक नंबर हॉटेल पब्लिक. लोकेशन काय आहे इकडं, एक नंबर. डायरेक्ट अख्खं मासं असं पाहायला चिपकले. लय खतरनाक, लय खतरी ना. आयला न्यू एक्सपिरियन्स. हे पाणी आता थोडा हे झाले म्हणून दिसत ना मासं. हे दिसत का कुठे पाणी टाकू बोल. ये मासे इथं फिरतात बघ. ये बघ अख्खं पाहिलं असं चिपकतात. खतरनाक भारी वाटतंय. लोकेशन बघ, हे बघ भारी. सतीश भाई एक नंबर लोकेशन भाई. हा लास्ट टाइम आम्ही आलो नाही. वन डे रिटर्न होतं ना आमचं. एक नंबर आंघोळ केल्यास अजून भारी वाटतं. आज जाऊया ये नदीच्या इकडं, लय भारी वाटतं रे. हे बघ दिसत का आख्या पायाला चिपकल्या, लय खतरनाक. नाही भाई मोबाईल मस्ती नाही, लय खतरनाक लोकेशन आहे भाई. हे बघा काय याला काय बोलतात, कोकम कोकम. तर हे देखो स्क्वॉड. चला बसलो आपण जेवायला मस्त. इथे स्टॉप घेतला. पहिले सगळं फिरलो संगमेश्वर पास्ता यांनी दाखवलं आपल्याला लोकेशन. हे बघ कसं खातं माकडा आलं. सकाळी फक्त 2 पनीर एकच. आता पनीर आम्ही उडवला. यो व्हेज आहे, आपल्याला काय व्हेज नॉनव्हेज व्हेज तू पण खाणार आमच्याशी. आमचं घे. चला 2 वडापाव भाई अख्खा दिवस काढले. आता वाजता किती असते तर 5 वाजून गेले असते ना तिथं. काहीच आपण पिशवी नव्हती आणली बॅगला. आता या तारपत्र्या बांधायला लागतं आपल्याला. कसे कसे बांधू ॲडजस्ट करू. बॅगिंग काय नाही, बॅगिंग काय आता करा चुरा असेल तर ना. बस पडपडत लाला खोलून तिकडे लावू. चल ना आता 2 तासांनी पोचलं का उद्या डायरेक्ट याम भरून लावू. आता टाइमपास फक्त इथे ना लागेल का यांग कशाने ते अडकव ना. अरे मुझे जायचं नाही बघ. 1 मिनिट थांब थांब. ही काय तुटायची. थोडं बघतो थोडा चिखल इथं चिपलूनला पाऊस पडतो भाई रास. नशीब आमचे नशिबान नाही म्हणजे जास्त.
जसा पुढे जातो तसा पाऊस जाते. आता थोडासा भेटला नॉर्मल आम्ही जेवायला बसलेलो तेव्हा. चिकन पाहिजे बसली का काम 25. आता रेनकोट कुठे ठेवू घालायचं काय घालायचं जॅकेट काय म्हटलं तू जॅकेट काढून ठेवायला ना माझी लागेल. खोल ना अरे खोल माझी ते आजी बांधू सगळ्यांच्या ताडपत्र्या बांधा पावसाळा आलेला आहे. मुठे मुठे नुसतं मुठे डायरेक्ट टाक तुझी लाला डायरेक्ट टाकू ना ही जे अडकली म्हणती ना ही जे तुझ्या हे टाकली ना ताडपत्री बांधून मोकळे. आता उद्या आपण रात्री आता रूम घेतली ना म्हणजे प्रॉपर याच्यात घालू बॅग इन पिशवी घालू म्हणजे पहिले रेनकोट बघू दे कसा हे होतं का नाही. तर सगळं अर्जंट काम आहे पाऊस आले ना फुल यो बघ कसा दिसते मॅक्सी डिंडी 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 द्या ही मिनिमम तारपत्री घातली या गाडी ए बंकर ना इथेच बॅटरी लो व्हायची. चला आता डायरेक्ट मालवण संगमेश्वरला लय फिरलो भरपूर टाइम दिला 12:30 ते 3 वाजेपर्यंत. चला निघूया.